दोरा एक फूल घ्या कामिया पुढे या आणि त्या केळाचा नैवेद्य दाबया डावा हात डोळ्यात दोरा दोघाटीने वापरा अजून उदक नैवेद्य दाबले दुर्गा विकारंबा बरणे एकार कापराच्या आर साडी काढून दोरा पाऊस होता नाल फोडणे त्यांचा आणखी पावती रूपानं सेवा केलेली आहे संपूर्ण ज्या काही अनिष्ट वेगवेगळ्या बाधा असतील त्या परिहार कर आणखी तिचा आशीर्वादानं सर्व मनोकामना सिद्ध करले केलेले कल्याण सांभाळ करून दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने कारिवांगरया गोरादीपोयं प्रतिगृह्यताम् संजयेश्वर देवताभ्यो नमः एकार्तिक्य दीप विद्यार्थे फलोपहार नैवेद्यं निवेदयामि प्राणाय नमः उदानाय नमः समाय ब्रह्मणे नमः नैवेद्यार उदितेन्दुराजे कंठीधर जयमाळ मुक्तापरांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनोकामना मूर्ती जय देव रत्नखचित फला कुजगौरी कुमारा जय मंगलमूर्ती दर्शनमात्रे मनोकामना मूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरळ स्वर्णवस्त्र कुंडत्रीनेना दासरा माता बकपाहे भगना संकटिता भावे निर्वाणे रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ति दर्शनमात्रे मन कामना मूर्ति जय देव जय दुर्गतभारी जगन संसारी अनाथना हे अंते करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी वारी परमात्मा काही विवाद करिता पडले प्रवाही केतो भक्तालागी पावती लवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी पुरवर ईश्वर वरदे तारक जय देवी प्रसन्न होते निजरासा वेशापासून थोडी भोपाशा अंबे तुझवासो न पुरपुर व्यासा सुरमदिनी परवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी भवतवती वित्राणा ब्रह्मांडी माळा श्रीते कंठताळा श्रीनेत्री श्रीसा शंकर शोभे उमाविलाळा जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू कर गौरा जय देव देवी जय सागर मंथन वैकेले झाले जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू राग्रांबर परिवरधर सुंदर वदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी जगद्वंदनारी जय देव जय श्री शंकरा आरती हो वाळू गौरा जय देव नीति शब्दनमये हनुमाना सुरवरमणि योगी समाधिने ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळीता हरति भवचिंता जय देव सौभाग्य अभ्यंतरि विवेक दत्त अभाग्यादि कैची सकळे ही मात राही करतले देवराहित जन्म मरणाचा बळाचे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळीता हरति भवचिंता जय देव भक्तये दोनिया उभा ठाकला सर्वाने साष्टांगे परिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळीता हरति भवचिंता जय देव दत्तादे जय देव जय श्री गुरुदत्ता आदेव
वारिन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने आनंदे पूर्ण भावे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं ममदेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैव विद्यात्मना प्रकृतिस्वभाव करोमि अद्य सकलं करोमि नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे हरे नमः पार्वती पते हर हर महादेव श्री मंजेश्वर महारुद्र भगवान की सदा सर्वदा योगदुधारणा नायका मानवे ज्ञाता जय जय रघुवीर समर्थ समर्थाचिया सेवका वक्रपाये तथा सर्वभूमंडले कोणाहे जयाची लीला वर्णिती लोकवेद्ये रूपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ ज्या ज्या स्थळी हे मनदाय माझे त्या त्या स्थळी हे निजलोक तुझे मी ठेवितो मस्तकाच्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धोरणे श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त कैलासराणा शिवचंद्र मौळी फणींद्रमाता मुकुटी धराळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी सुरवीण शंभो मजकोणतारी पार्वती पते हर हर महादेव घडो सर्वदा भक्तिया राघवाची जडो कामना दुःख चिंता भवाची यशश्री सदानंद कल्याणमस्तु तथास्तु 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 श्री संजेश्वर महारुद्राय नमः पुष्पांजलिं समर्पयामि प्रार्थनां समर्पयामि प्रदक्षिणां नमस्कारं समर्पयामि आत्मा त्वं गिरिजामति सहचरा प्राणा शरीरं ग्रहं पूजादेशयोपभोगरचना निद्रासमाधिस्ते संचारफलयो प्रदक्षिणविधि स्तोत्राणि प्रणजनो वा मानसो मापराधं वेदम वा सर्वमेतत्समस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो चिचालेपे शरीर अवगे शुभ्र विलसे रसानी दोराहे कटिल सुरव्याघ्रां वरतिसे स्वभावे निर्वाणी सुरवरमणि जापजपति अथा शंभो भयाओ सकलसुमते अर्थपुरति स्वस्ति प्रजाभ्य परिपालयन्तां न्यायेन मयं महिषाः गो ब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु पंचवीस देवतांनो सुप्रसन्नावा कल्याण करा तुम्हा देवतांच्या सान्निध्यात भगवंता आज आणि महाशिवरात्राच्या अंगत्वेना परमेश्वरा समस्त भक्तजनांकडून तुझ्या चरणाची नानाविध सेवा पुष्प अर्पण केलेले आहे भगवंता ही सगळी सेवा तुझ्या चरणाची रजू करून तुम्हा देवतांचा चांगल्या प्रकारचा आशीर्वाद सहकुटुंब सपरिवाराला तुम्ही देवतांनो आणि प्राप्त करून दे विशेषत्वे करून परमेश्वरा तुझ्या चरणाची प्रार्थना आहे विनंती आहे की एकंदरीत काया वाचा मनसा चूक महाकन्यायपराध झाला असेल मात्र पितृवत्सल्याने क्षमापण करून या सेवेचा कल्पोक्त अखिल शुभफल सहकुटुंब सपरिवाराला तुम्ही देवतांनो आणि प्राप्त करून द्या प्रत्येकाची असणारी कुलदेवता ग्रामदेवता स्थानदेवता वासुदेवता आराध्य देवता गेल्ले वाडवडी स्मरण करता त्या संघाशी सहवर्तमान तू आणि सांजेश्वर भगवंता आजोबा त्याप्रमाणे तू परमेश्वरा सांजेश्वर तुम्हा देवतांच्या सान्निध्यात भगवंता ही सगळी सेवा सकाळपासून आतापर्यंत नाना विविध सेवा पुष्प अर्पण करून परमेश्वरा तुझ्या चरणाची केलेली आहे वार्षिक सेवा पुष्प तुझ्या चरणाची केलेलं आहे केलेल्या सेवेचं कल्पोक्त अखिल शुभफल सकुटुंब सपरिवाराला तुम्ही देवतांनो आणि प्राप्त करून दे ही सेवा करताना काया वाचा मनसा चूक महाकन्यायपराध झाला असेल मात्र पितृवत्सल्याने क्षमापण करून या सेवेचा कल्पोक्त अखिल शुभफल सकुटुंब सपरिवाराला तुम्ही देवतांनो आणि प्राप्त करून द्या प्रत्येकाला चांगल्या प्रकारचा धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुण्यपुरुषार्थ सिद्ध कर ज्या ज्या सौभाग्यवती स्त्रिया आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं अखंड सौभाग्य
तुम्ही देवतांनो आणि प्राप्त करून दे। आज शिवरात्रीचे यजमान राहुल नाही तुझ्या चरणाची परमेश्वरा सगळ्या भाविकांच्या समवेत तुझ्या चरणाची प्रार्थना करतात, विनंती करतात। प्रत्येकाला आपल्या पोटा पाण्यासाठी चाललेला जो काही नोकरी चालतो, व्यवसाय चालतो, त्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये उत्तरोत्तर यश, कीर्ती, लाभ, मान, प्रतिष्ठा, धनधान्य तुम्ही देवतांनो अभिवृद्धी करून द्या। प्रत्येकाचं परमेश्वरा नोकरीच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी येणाऱ्या अडी अडचणी, नानाविध क्लेश, पीडाबारा, उपद्रव असेल ते निवारण करून तुम्हा देवतांच्या आशीर्वादाने भगवंता इथे येऊन सेवा पुष्प अर्पण केलं, त्या व्यवसायाच्या ठिकाणी उत्तरोत्तर यश प्राप्त झालं। प्रत्येकाला हातापाय ठिकाणी घट्ट राखून चांगल्या प्रकारचं आयुर, आरोग्य, ऐश्वर्य, अन्न, वस्त्र, भाग्यलक्ष्मी तुम्ही देवतांनी प्राप्त करून दिली अशी तुमची नामना ख्याती करून घे। त्याप्रमाणे परमेश्वरा तुझ्या चरणाची प्रार्थना करतात, विनंती करतात। त्यांच्या आशीर्वादाने, कुलदेवतेच्या आशीर्वादाने, ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने परमेश्वरा ही मंडळी आपल्या वास्तूच्या ठिकाणी वास्तव्य करून राहतात। तिथे वास्तूला आलेलं कलामालिन्य आदी कसल्याही प्रकारचे असणारे जे दोष असतील ते दोष परिहार करून उत्तम दरीत परमेश्वरा तुम्हाला देवतांची घट्ट राखण त्या घरातील माणसांना तुम्ही देवतांना प्राप्त करून दे। घरात पिळले जाणारे भूत, प्रेत, पिशाच, क्षुद्रदेवता, कर्णिकर्तवादा, संबंधारी बाधा, इंद्र, हे तृण, चारण, मारण, संपन्न, मोहन, वशी करणारी नानाविध काही आपात, संकट, क्लेश, पीडाबारा, भय असेल ते निवारण करून कुटुंबीय मंडळींना उत्तम दरीत आयुर, आरोग्य, ऐश्वर्य, अन्न, वस्त्र, भाग्यलक्ष्मी तुम्ही देवतांना प्राप्त करून दे। मनातील इच्छा, आकांक्षा, संकल्प तुझ्या आशीर्वादाने परिपूर्ण कर। विशेषत्वे करून परमेश्वरा तुझ्या चरणाची प्रार्थना आहे, विनंती आहे की एकंदरीत तुझं नवरूप म्हणजे मुख इथे देवाला समर्पण कर। सगळ्या भाविकांसमवेत सुहास नाही परमेश्वरा तुझ्या चरणाची प्रार्थना करतो, विनंती करतो की एकंदरीत हे मुख समर्पण केल्यानंतर सगळ्यांना चांगल्या प्रकारची तुझी घट्ट राखण इथे जो माणूस येईल त्या माणसाला उत्तम दर्जाचं आयुर, आरोग्य, प्रत्येकाला चांगल्या प्रकारची सात्विक सुख, समाधान, प्रत्येकाला चांगल्या प्रकारचं आयुर, आरोग्य, ऐश्वर्य, विशेषत्वे करून तुझी सेवा करण्याची शक्ती, बुद्धी, धृती, धारणा तुम्ही देवतांना प्राप्त करून द्या। हे देवालय उदरगतीस आलं असं तुम्हाला देवतांचा चांगल्या देवानांगमय पार्थिवासः देवाय जगने सुवनस्यमानो देवावतो दीर्घमायुः स्वस्ति मंगलार्था सद्या सुन्दो आराधिता देवता सुप्रसन्ना वरदा भवतु हर हर नमद्यं धूर्जटे स्तोत्रमेतत् पठति परमहत्या शुतजत्यपमान्यः सभवति शिवलोके रुद्रस्तुधात्रो प्रचुरदधनाय पुत्रवान् कीर्तिमांश्च दिवावाय दिवारात्रो विघ्नशान्तिर् भविष्यति नरकारेण ओम नमः शिवाय। आज महाशिवरात्री उत्सव ही एक महापर्वणी आहे, जेणेकरून भवानी शंकर महारुद्र यांची आपण नाना रूपे सेवा करू शकतो। अभिषेक तसेच बेल अर्पण किंवा अन्यसुद्धा आपण लघुरुद्र, महारुद्र अशा प्रकारची अनेक ज्या सेवा सांगितलेल्या आहेत, या सगळ्या नाना रूपातल्या सेवा आपण अर्पण करू शकतो। त्यातला इथं हा संजेश्वर महारुद्र याच्या चरणाजवळ आज सकाळपासून आत्तापर्यंत अनेक भाविकांनी पंचामृत अभिषेकपूर्वक इथं पूजा अर्चा अशा प्रकारची सेवा अर्पण केली। आजच्या दिवसाचं महत्त्व म्हणजे असं की आपण नुसतं एक बेलपत्र जरी भगवंताला अर्पण केलं तरीसुद्धा वर्षभर आपण या शिवाची सेवा केल्याचं पुण्य सांगितलेलं आहे। त्याच्याकरता आज महाशिवरात्रीला खूप मोठं महत्त्व आहे। त्याच्याकरता भाविकांनी आज जी म्हणून काही सेवा अर्पण केली त्या सेवेचं फल त्यांना जवळजवळ वर्षभर प्राप्त होणार आहे। आणि अशीच या भगवंत भवानी शंकर देवतेची कृपादृष्टी सर्वांच्या ठिकाणी असो असं म्हणतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। शुल्क कळीवाडा आणि 500 रुपये दिले असतात। संजय सदा नाईक खाजोडा बोरी आणि 12 किलो काळी आणि केळी 3 किलो केळी दिले।
स्नेहल दाभोळकर शिरोडा 5 किलो गोड दिला. दीपक सदा नाईक खाजोडा आणि हे बाटली झाले की या वर्षाचे चल 14व्या वर्षा ₹1000 फोटो येऊ नये ₹1000 पावता. दुसरी खेप ₹1101. तुझे नाल ₹1101 पहिली खेप 1101.